नमस्कार. स्कॉलरशिपच्या तयारी करणाऱ्या आमच्या सर्व स्कॉलर विद्यार्थ्यांचं आपल्या केके टॉप एज्युकेशन या चॅनलवरती स्वागत आहे. आणि आज आपल्याला इयत्ता 5वी साठी 4थी साठी उपयुक्त जो काही घटक आहे IITचा बुद्धिमत्ता चाचणीचा त्या घटकाची चर्चा करायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे ज्ञानामध्ये त्यावेळेला वाढ होईल बेटा. आलं लक्षात? तर आपल्याला आज काय पाहायचं तर संख्या मालिका पाहायची आहे. संख्या मालिका जी आहे ती संख्या मालिकेचं ज्ञान आपल्याला घ्यायचं आहे. तर व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बरोबर, जबरदस्ती नका करू. आवडला तर लाईक करा. चला बघा प्रश्न कसे विचारले जातात परीक्षेला. विद्यार्थी मित्रांनो, 4थी वाल्यांसाठी स्कॉलरशिप या वर्षाला नवीन आहे. बरोबर, पहिली परीक्षा आहे तुमच्या आयुष्यातली, हो की नाही? आणि आता आपल्याला काय काय समजून घ्यायचं हे सगळं बघितलं म्हणजे घाबरून जायचं नाही. घाबरून नाही जायचं, समजून घ्यायचं. तुम्हाला वाचन करता येतं. इयत्ता 4थीला तुम्ही आहात. 5वी वाल्या विद्यार्थ्यांना सुद्धा चांगलं वाचन करता येतं. आलं लक्षात? बघा, पुढील अंकमालिकेत म्हणजे इथे एक अशी अंकमालिका आपल्याला दिलेली आहे. म्हणजे पुढील अंकमालिकेमध्ये सलग 2 अंकांचा गुणाकार. काय म्हटलेलं आहे सूचना बघा, या अंकमालिकेत सलग 2 अंकांचा गुणाकार किती आला पाहिजे? 18 येईल. अशा किती जोड्या आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. अशा किती जोड्या असतील की त्यांचा गुणाकार हा काय आला पाहिजे? 18 आला पाहिजे. म्हणजे तुम्हाला गुणाकार येतोच. बघा बरं, 3 आणि 6चा गुणाकार करून बघा. 3 आणि 6, 3 सख 18, 3 6 18. पहिली जोडी मिळाली आपल्याला 3 6 18. एक जोडी आपल्याला मिळालेली आहे. देन 6 ने 9 ला मल्टिप्लाय करून बघा. 6 ने 9 ला मल्टिप्लाय करा. 18 येईल का? नाही. 54 म्हणजे 54 येतील. 9 ने 1 ला गुणून बघा. येणार आहे का? नाही. 1 ने 2 ला नाही. 2 ने 8 ला तेही 18 येणार नाहीयेत. 8 ने 4 ला गुणून बघा. तेही 18 येणार नाहीयेत. 4 ने 5 ला गुणून बघा. तेही येणार नाहीयेत. पण 2 ने 9 ला जर तुम्ही गुणलं तर किती येणार आहे बेटा? 18 येणार आहे. मग 2 ने 9 ला गुणलं तरीही 18 येणार आहेत आणि 9 ने 2 ला गुणलं तरीही ते 18 येणार आहेत. मग सर अशा या ठिकाणी आम्ही ही जोडी पकडायची आणि ही जोडी पकडायची का? हो, पकडायची आहे. आता का पकडायची आहे ते पण समजून घ्या. आलं लक्षात? बघा, 2 आणि 9 ही जोडी, त्यानंतर 9 पहिले आणि 2 नंतर ही जोडी, ही वेगळी जोडी आहे, ही वेगळी जोडी आहे. त्यामुळे अशा वेळेला त्या जोड्या कन्सिडर कराव्या लागतात. चला पुढे जाऊयात. पुढे कोणाची जोडी बनणार आहे आणखी? तर 3 आणि 6ची जोडी बनणार आहे. तशीच 6 आणि 3 ची सुद्धा जोडी बनणार आहे. किती जोड्या झाल्या? पहिली जोडी आपली ही झाली होती 1. दुसरी जोडी झाली होती 2 आणि 9 ची. त्यानंतर 9 आणि 2 ची. बघा, ही पहिली जोडी, ही दुसरी जोडी, ही तिसरी जोडी, त्यानंतर ही 4थी जोडी आणि ही 5वी जोडी. किती जोड्या बनल्या आपल्या? मग एकूण 5 जोड्या बनल्या. अशा प्रकारे आपल्याला उत्तर सोडवावी लागतात. कळालं असेल तर आता लाईक करून ठेवा म्हणजे पुढच्या प्रश्नाकडे जाता येईल. आणि व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला दाबायचं, जेणेकरून यानंतरचे जे व्हिडिओ येणार आहेत ते पहिले अगोदर कोणापर्यंत येणार? फक्त तुमच्यापर्यंत. म्हणून सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनला क्लिक सुद्धा करून ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न पाहायचा आपल्याला. बघा, आता इथे अशा सगळ्या संख्या दिलेल्या आहेत. या सगळ्या संख्यांमध्ये काय दिलेलं आहे? पहिली संख्या आहे 621. इंग्लिश वाल्या विद्यार्थ्यांसाठी 621 फर्स्ट नंबर दिलेली आहे. देन 575 ही सेकंड नंबर दिलेली आहे. 291, 995, 805, 384, 186, 415, 372. अशा किती संख्या दिल्या बेटा आपल्याला? तर 1 2 3 4 5 6 7 8
9. किती संख्या दिलेल्या आहेत आपल्याला? 9 संख्या दिलेल्या आहेत. आणि प्रश्न काय विचारलेला आहे हे काळजीपूर्वक समजून घ्या. वर दिलेल्या संख्या मालिकेत अशी एक संख्या मालिका आपल्याला दिलेली आहे आणि या संख्या मालिकेत 3 ने भाग जाणाऱ्या संख्यांचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल? आता आपल्याला यामध्ये शोधायचं काय? तर सगळ्या संख्या काही चढत्या क्रमाने लावायच्या नाहीत, तर आपल्याला ज्या संख्यांना 3 ने निशेष भाग जातो अशाच संख्यांचा चढता क्रम लावायचा आहे. सर मग आम्ही कसं शोधणार बरं? यामध्ये सगळ्यांनाच 3 ने भाग देत बसू का आम्ही? तर नाही. यासाठी एक गोष्ट करायची आहे. आपल्याला स्कॉलरशिपचा अभ्यास करत असताना काही टेस्ट असतात बघा, म्हणजे कसोट्या म्हणतात त्यांना, त्या पाठ करून ठेवाव्या लागतात. मग 3 ची कसोटी काय आहे ती आता हा व्हिडिओ पाहत असतानाच तुमची पाठ होणार आहे बेटा. बघा, 3 ची कसोटी त्याला 3 ची टेस्ट म्हणतात. 3 ची त्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट असं म्हटलं जातं. 3 ची कसोटी काय आहे? तर 3 ची कसोटी अशी आहे बेटा की समजा इथे आपल्याला 621 ही पहिली संख्या दिलेली आहे. 621 ही जी संख्या आहे ही 3 अंकांपासून बनलेली आहे, म्हणजे 6, 2 आणि 1 अशा 3 अंकांपासून 621 ही 3 अंकाची संख्या बनलेली आहे. जर या 621 मध्ये जे 3 अंक आहेत या 3 अंकांच्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग जात असेल तर या 621 ला म्हणजे या 3 अंकी संख्येला 3 ने निशेष भाग जातो. अशी 3 ची कसोटी आहे. मग आता 621 मध्ये अंक कोणकोणते आहेत? पहिला अंक आहे 6, दुसरा अंक आहे 2 आणि तिसरा अंक आहे 1. बघा, या अंकांची फक्त बेरीज करायची आणि उत्तर तुम्हाला काढता येतं. एवढं सोपं सोपं तर तुम्हालाही येतं, हो की नाही बरं? 6 आणि 2 होतात 8, 8 आणि 1 होतो 9. बघा, 621 या संख्येतील अंकांची बेरीज केली, उत्तर आपल्याकडे 9 मिळालेलं आहे. म्हणजे या 9 ला आता 3 ने निशेष भाग जातो का ते बघायचं. बरं मला सांगा, 3 ने निशेष भाग जातो का म्हणजे काय? बघा बरं, 3 च्या पाड्यामध्ये 9 येतात का? येतात सर, हो. म्हणजे या 9 ला 3 ने निशेष भाग जातो, उत्तर 3 येतं. आता निशेष भाग जाणे म्हणजे काय हे जर अगोदरच्या व्हिडिओत ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलं नसेल त्यांनी पाहून घ्या. बघा, आता 9 ला आपल्याला 3 ने भाग द्यायचा आहे, म्हणजेच काय 3 3 9 होतात, म्हणजे 3 त्रिक 9 होतात. म्हणजे 9 मधून 9 आपण वजा करतो की नाही भागाकाराच्या क्रियेमध्ये? 9 मधून 9 गेल्याच्या नंतर 0, याला काय म्हणतात बेटा? रिमाइंडर म्हणतात, किंवा याला मराठीवाले विद्यार्थी आम्ही बाकी म्हणतो सर. बर, हे ज्या वेळेला बाकी जी आहे ना ही 0 उरणे, यालाच म्हणतात बेटा निशेष भाग जाणे. इथे लक्षात, म्हणजे तुमच्या एक गोष्ट इथे काय लक्षात आली की 3 ची कसोटी काय असते? तर दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला अंकांची बेरीज करायची, जे उत्तर येईल त्याला जर 3 ने निशेष भाग जात असेल तर सगळ्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. म्हणजे 621 ला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो. म्हणजे पहिली संख्या आपल्याला मिळालेली आहे 621. 3 ची कसोटी जर कळाली असेल तर मी तुम्हाला काय करूयात की पुढे आपण जाऊया. बघा, पहिली संख्या 621 अशी आहे की त्या 621 ला 3 ने निशेष भाग जातो. पुढची संख्या आहे आपल्याला दिलेली 575. बघा आता बरं, 575 3 च्या कसोटीसाठी मी असं लिहिणार आहे त्याला. तर या तिघांची बेरीज किती होईल? सर 17 होते. मग मला सांगा 3 च्या पाड्यामध्ये 17 येतात का? नाही. म्हणजे 575 ला 3 ने भाग जाणार आहे का? नाही. मग ती 575 आपण इथे घेणार का? नाही घेणार. 291 यांची बेरीज किती होते? 2 अधिक 9 अधिक 1 किती होते? 12. 3 च्या पाड्यात 12 येतात का? हो सर, येतात. मग 291 ही संख्या आम्हाला घ्यायची आहे. आलं लक्षात? त्यानंतर चौथा क्रम लावूयात आपण. अगोदर सुरुवातीला काय बघायचं? 3 ने कोणकोणत्या संख्येला भाग जातो हे फक्त बघून घ्यायचं. बर, 995. 995 ला 3 ने निशेष भाग जाईल का? कसं बघायचं? काय सांगितलं? 9 ची आणि 5 ची बेरीज करायची आहे. 9 दोन्ही 18. 18 मध्ये जर 5 मिळवले तर 23 होतात.
आणि 3च्या पाड्यामध्ये 23 हे काही येत नाहीत, म्हणजे याला सुद्धा भाग जाणार नाही. 805 बघा, आता इथे 805 आलेले आहेत. मग सर आम्ही अंकांची बेरीज अशीच करायची का? 8 अधिक 0 अधिक 5 अशीच करायची का? हो बेटा, अशीच करायची आहे. 8 मध्ये 0 मिळवला की 8, 8 आणि 5 13, 13 होतात. 13ला 3 ने निशेष भाग जातो का? नाही जात सर. मग 805 ला सुद्धा 3 ने निशेष भाग जात नाही. बर, पुढे जाऊयात. पुढची संख्या आहे 384. बर, यांची बेरीज करून बघा बरं, किती झाले? 3 अधिक 8 अधिक 4 बरोबर किती झाले? तर 15 झाले सर. 3च्या पाड्यामध्ये 15 येतात का? येतात. म्हणजेच 384 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. ही संख्या सुद्धा आम्ही इथे घेणार आहोत का? हो, घेणार आहोत. चला पुढे जाऊयात आपण. 186 ही संख्या आहे बघा. किती आहे? 186. या 186 ला 3 ने निशेष भाग जातो का? तर 9 आणि 6 अगेन 15 होतात, जातो. म्हणजे 186 ही सुद्धा संख्या आम्ही इथे घेणार आहोत. त्यानंतर 415. 415 ला भाग जाईल का? तर 7 आणि 4 11. 11 ला भाग जात नाही 3 ने निशेष, म्हणून 415 ही जी काही संख्या आहे, 415 म्हणजे 10 होतात. बेरीज किती होणार आहे? 10 होणार आहे. याला काही 3 ने निशेष भाग जाणार नाही. त्यानंतर 372. 372 ला सुद्धा 3 ने निशेष भाग जातो, कारण 10 आणि 2 12 होतात. 12ला 3 ने निशेष भाग जातो, म्हणून 372 या संख्येला सुद्धा 3 ने निशेष भाग जाणार आहे. मग आपल्याकडे एकूण संख्या किती मिळालेल्या आहेत? तर 1 2 3 4 5. आता या ज्या संख्या आहेत, या संख्यांचा लावायचा आहे आपल्याला चढता क्रम. आता चढता क्रम तुम्हाला लावता येत असेल. जर लावता येत नसेल तर पाठीमागे आपण व्हिडिओ टाकलेला आहे, त्या संदर्भात तो बघून घ्या. चढता क्रम लावत असताना सगळ्यात अगोदर कोणती संख्या घेणार आपण? सगळ्यात लहान. बरं, आता ही लहान कशी ठरवायची? या तीनही संख्या या 3 अंकी आहेत. ज्याचा शतक स्थानचा अंक लहान ती सगळ्यात लहान संख्या. शतक स्थानी 186 म्हणजे 1 हा शतक स्थानी असलेला अंक, म्हणून 186 ही सगळ्यात छोटी संख्या झाली. ती आपण प्रथम घेऊया. त्यानंतर त्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या कोणती आहे? बरोबर, 291. 291 नंतर घेऊयात. 186चं काम तुमचं झालं, 291चं काम तुमचं झालं. 384 मोठे की 372 मोठे? बघा, अगोदर घ्यावे लागतील आपल्याला 372, त्यानंतर घ्यावे लागतील आपल्याला 384 आणि शेवटी कोण येतील बेटा? 621. 621 इथपर्यंत जी सूचना दिली होती त्यानुसार आपलं काम झालेलं आहे. आता आपल्याला जायचंय उत्तराकडे. बघा, संख्यांचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल हा खरा आपल्याला विचारलेला काय आहे बेटा? प्रश्न आहे की मध्यभागी कोणती संख्या येईल, हा खरा आपला प्रश्न आहे. मग आता आपण एवढं सगळं सूचनेनुसार तयार करून ठेवलं, आणि मध्यभागी म्हणजे बघा बरं, या सगळ्यांच्या मधोमध कोण आहे? 372 हे मधोमध आहेत, कारण या 372च्या या बाजूला 2 संख्या आहेत आणि या बाजूला सुद्धा 2 संख्या आहेत. 372 कुठे आहे? मधोमध आहे. अशा प्रकारचे प्रश्न हे काय असतात? स्कॉलरशिपला विचारले जातात. मग सर एवढं सगळं अवघड असतं का? हो, असतं, पण मात्र सराव केल्यानं हे सुद्धा काय होतं? सोपं सोपं होत असतं. चौथीवाल्या विद्यार्थ्यांसाठी, पाचवीवाल्यांना निश्चितच कळालं असेल. ज्यांना कळालं त्यांनी लाईक करून ठेवा. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न आहे. काय आहे? तर आपल्याला हा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2 आहे बरं. हा 2 4 6 1 असे 4 अंक दिलेले आहेत बेटा. कोणकोणते अंक दिलेले आहेत आम्हाला सर? तर 2, तुम्हाला दिसण्यासाठी थोडासा पेन बदलून घेतो मी, व्हाईट पेन ठेवतो म्हणजे क्लिअर कट दिसतं, हो की नाही? 2 4 6 आणि 1 हे अंक दिलेले आहेत. हे सर्व अंक वापरायचे आहेत, सगळे अंक वापरायचे आहेत. 2 वापरायचा, 4 वापरायचा, 6 वापरायचा, 1 ही वापरायचा आहे. आणि मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची आहे. किती अंकी तयार करायची? 5 अंकी. आता 4 अंकांपासून 5 अंकी संख्या तयार करता येते का?
हो, करता येते आणि मोठ्यात मोठी तयार करायची आहे, सगळे अंक वापरायचे आहेत. मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना सगळ्यात मोठा अंक हा डाव्या बाजूला वापरायचा असतो. बघा, डाव्या बाजूला मी 6 वापरली, त्यानंतर पुढे काय वापरू, तर आपल्याकडे 4च अंक आहेत, पुन्हा एकदा मी 6च वापरतो. त्यानंतर आता 6 दोनदा वापरून झाले, आता 3 वेळेस काय वापरावे लागणार आहेत, राहिलेले अंक वापरावे लागणार आहेत, कारण आपल्याला 5 अंकित संख्या बनवायची. मग त्यापेक्षा छोटा पण बाकीच्या अंकांपेक्षा मोठा असलेला अंक कोणता आहे, बरोबर 4 आहे, तो वापरणार. त्यानंतर त्यापेक्षा छोटा 2 वापरणार आणि सगळ्यात शेवटी 1 वापरणार, कारण 1 हा अंक कसा आहे, या दिलेल्या अंकांपेक्षा सगळ्यात लहान आहे. तो सगळ्यात काय करायचा, उजवीकडे वापरायचा. आता तो का उजवीकडे वापरायचा हे जर समजून घ्यायचं असेल, पाठीमागचे व्हिडिओ बघा, नवीन मुलांनी ज्यांनी बघितलेले आहे त्यांना कळालेलं आहे. म्हणजे 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होते, असाच प्रश्न विचारला. मग असे सोपे सोपे पण असतात का, हो, परीक्षेला असे सोपे सोपे पण प्रश्न असतात. मग काय बनली संख्या, आमची संख्या वाचता येईल 66,421, बरोबर. कुठे आहे का उत्तर सर आमचं 66,421, हो आहे ना 66,421, पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर आहे. आणि स्कॉलरशिपला असे पर्याय दिलेले असतात बेटा, 1 2 3 4 4च पर्याय असतात, त्यापैकी एक आपलं उत्तर असतं. तर यातलं उत्तर कोणतं झालं, पर्याय क्रमांक 4. मग बुद्धिमत्तेमध्ये असे गणितही असतात का, हो असतात बेटा. चला पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे. आता मग पुढे काय आहे सर, हे काय आहे, तर यांना म्हणतात रोमन संख्या. आलं लक्षात, रोमन संख्येचा एक चांगला बेस्ट पैकी व्हिडिओ आपल्या चॅनलला टाकलेला आहे, पाहून घ्या, म्हणजे हे सगळं काही कळून येतं. बघा, आता प्रश्न काय विचारलेला आहे ते समजून घ्या. प्रश्न असा विचारलेला आहे, LI, XCV अशा प्रकारच्या रोमन संख्या इथं दिलेल्या आहेत. आलं लक्षात. आणि काय म्हटलं, वरील संख्या मालिकेतील संख्या चढत्या क्रमाने मांडल्या तर मध्यभागी कोणती संख्या येईल. म्हणजे मागच्या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे, पण इथे मात्र संख्या दिल्या रोमन संख्या. मग आता या रोमन संख्या ज्या आहेत, LI ला काय म्हटलं जातं बेटा, LI म्हणजे काय, तर LI म्हणजेच काय, L फॉर 50 आणि I फॉर 1, सो 51. LI म्हणजे काय, 51. सुरुवातीला आपण या संख्या लिहून ठेवूयात आणि त्यानंतर आपण चढता क्रम लावूयात. बघा, माझं LI चं काम झालं. XX म्हणजे काय बेटा, बरोबर आहे 20. XX म्हणजे 20, हेही काम झालं. त्यानंतर XCV म्हणजे काय, तर XCV याचा अर्थ आहे की हे झाले 90 आणि 5 95. XCV म्हणजे 95, माझं XCV चं काम झालं. XLI म्हणजे काय बरं, तर XLI म्हणजे 40 आणि 1 म्हणजे 41, माझं याचंही काम झालं. XIV म्हणजे काय बरं, तर XIV म्हणजे 14, XIV म्हणजे 14 आणि CIV म्हणजे काय बरं, C फॉर सेंचुरी आणि IV म्हणजे 4. या पद्धतीने CIV चं काम झालं. त्यानंतर XVII याचा अर्थ काय होतो, हे झाले 10 आणि हे झाले 7 17, हो की नाही, 17. त्यानंतर XLVI म्हणजे काय बरं, तर XL म्हणजे 40 आणि हे झाले 6 46. त्यानंतर IX म्हणजे काय बरं, तर IX म्हणजे 9, IX म्हणजे 9. आता काही विद्यार्थी पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असेल तर हे एवढं अवघड असतं का असं वाटेल, पण हे अवघड काहीच नाहीये. तुम्ही रोमन संख्यांचा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की हे अंक, या संख्या कशा लिहिलेल्या आहेत. चला आता काय करायचंय आपल्याला, या संख्या मांडायच्या कशा पद्धतीने, तर चढत्या क्रमाने मांडायच्या आहेत. कोणत्या, चढत्या क्रमाने मांडायच्या आहेत आणि मध्यभागी कोणती आहे ते आपल्याला शोधायचं आहे. मग मला सांगा तुम्ही, ह्या सगळ्या रोमन संख्या चढत्या क्रमाने मांडण्यापेक्षा आपल्याला पर्याय शोधायचा ना. तर बघा बरं, आपल्याकडे काय आहे, 9 सगळ्यात लहान आहे, तो पहिला आपण 9 लिहून ठेवूया. 9 पहिला लिहिला. 9 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे बरं, त्यानंतर येते 14, बरोबर. हे 14 त्यानंतर आपण चढत्या क्रमाने लिहितोय बरं, 14. 14च्या नंतर कोण येतात बरं, 14च्या नंतर मोठी संख्या बघितली तर 17 येते, ठीक आहे 17 आली. 17च्या नंतर मोठी संख्या कोणती आहे बरं, इथे 20 आहेत, बरं हे 20 घेतलेले आहेत. चला 20 याला नाही गोल करायचा आपल्याला, त्याला गोल करूयात आपण, म्हणजे लक्षात येत जाईल. बघा 20च्या नंतर कोण येईल, 41 येईल,
कोणी 41 येईल. बर 41 घेतले. 41च्या नंतर 46 घेतले. चला 46 सुद्धा माझे घेऊन झालेले आहेत. 46च्या नंतर आता राहिले कोण 51, 95 आणि 104. मग 51 किती 51 घेतले. त्यानंतर 51चं काम माझं झालं. आता कोण राहिले 95 आणि 104. म्हणजेच काय बरं 95 प्रथम घेतो मी आणि 104 ही सगळ्यात मोठी संख्या आहे ती सगळ्यात शेवटी घेऊन ठेवतो. म्हणजे 95 सुद्धा घेतले आणि 104 सुद्धा घेतले. बघा 3 आणि 3 6 आणि 3 9. 3 3 6 आणि 3 9 म्हणजे सगळ्या संख्या आपण लिहिल्या. मग मध्यभागी कोणते आले? मग मध्यभागी कसे शोधायचे? तर 9 आहेत म्हणजे या बाजूचे मी 4 सोडून देणार आहे, या बाजूचे मी 4 सोडून देणार आहे आणि मध्यभागी कोण आहे? माझा 41 आहे. मग 41ला काय लिहिलं बरं बेटा मी? बघून घ्या बरं. XLI काय लिहिलं होतं? XLI. मग मध्यभागी कोणती संख्या ही? XLI आहे की नाही? सोपं सोपं. तर या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात का सर? हो विचारले जातात. चला पुढे. त्यानंतर आता इथे काय म्हटलेलं आहे? 25 आहे, 64, 343, 225, 81, 216, 729, 100 आणि 512 यामध्ये वर दिलेल्या संख्या मालिकेत किती घन संख्या आहेत? आता घन संख्या म्हणजे काय? घन संख्या म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ 2 आहे, 2चा घात 3 म्हणजे 2चा घन, 2चा घात 3 म्हणजे 2 सोबत 3 वेळेस गुणाकार. याचाच अर्थ 4 4 दोन्ही 8 म्हणजे 2चा घन किती आहे? तर 8 आहे. 8 आहे. मग आपल्याला हे घन कमीत कमी 10 पर्यंत माहीत असावे लागतात. येथे लक्षात माहीत असावेच लागतात. बघा आता 25 ही घनसंख्या आहे का? 25 ही घनसंख्या नाही, तर ती आहे बेटा वर्गसंख्या. म्हणून 25 ही घनसंख्या नाहीये. 64 ही घनसंख्या आहे का? यस आहे. 4चा घन हा किती होतो? 64. त्यानंतर 343 ही घनसंख्या आहे का? हो आहे. त्यानंतर 225 ही घनसंख्या आहे का? नाही, ती वर्गसंख्या आहे. 81 ही घनसंख्या आहे का? नाही, ती वर्गसंख्या आहे. 216 ही घनसंख्या आहे का? हो आहे. त्यानंतर 729 ही घनसंख्या आहे का? हो आहे. 100 ही घनसंख्या आहे का? नाही, ती वर्गसंख्या आहे. आणि 512 ही घनसंख्या आहे का? यस आहे. मग किती घनसंख्या झाल्या आपल्याकडे? 64, 343, 216, 729 आणि 512 अशा एकूण 5 घनसंख्या झालेल्या आहेत. मग या संख्या मालिकेत एकूण किती? 5 घनसंख्या आहेत. आता घनसंख्या 1 ते 10 पर्यंत मी तुम्हाला सांगितलेले आहेत. जर समजा याचा स्क्रीनशॉट मारून घ्या तुम्ही. 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512, 9चा घन 729 आणि 10चा घन जो आहे तो 1000. अशा प्रकारचे 10 पर्यंतचे घन आहेत. चला पुढे जाऊया. बघा पुढे काय प्रश्न विचारलेला आहे? तर आता पुढचा प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. पुढील पैकी कोणत्या संख्येला 5 आणि 8 या दोन्ही संख्यांनी भाग जातो? आता यासाठी आपल्याला टेस्ट, मी तुम्हाला 3ची टेस्ट मगाशी सांगितली. आता 5ची कसोटी ऐका. 5ची कसोटी काय सांगते? तर 5ची कसोटी अशी आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असेल त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. आलं लक्षात? उदाहरणार्थ 10. 10च्या एकक स्थानी काय आहे बरोबर? 0 आहे. मी काय म्हटलं? 5च्या कसोटीमध्ये एकक स्थानी काय पाहिजे तुम्हाला? फक्त एकक स्थानी 0 किंवा 5 पैकी एक अंक असला की त्या संख्येला 5ने निशेष भाग जातो. मग आता याच्या एकक स्थानी 130च्या एकक स्थानी 0 आहे, याच्या एकक स्थानी 0 आहे, याच्या एकक स्थानी 0 आहे, याच्या एकक स्थानी 0 आहे. म्हणजे 130लाही 5ने निशेष भाग जातो, 260लाही जातो, 480लाही जातो आणि 380ला सुद्धा जातो. आता मग 5ने भाग या सगळ्या संख्यांना जातो का सर? हो जातो. त्यानंतर 8ने आता जातो का हे बघायचं आहे.
आता 8 ने 130ला जाईल का, 260ला जाईल का, 480ला जाईल का? बट हुशार विद्यार्थी विचार करतील की 8 ने 8 सखम 48 यालाच जाणार आहे, म्हणजे हुशार विद्यार्थी पटकन 480 उत्तर मारून मोकळं होतील. आला लक्षात? म्हणजेच 0 0 आला लक्षात? म्हणजे 60 उत्तर येतं. हुशार विद्यार्थी ज्यांचा भागाकारच खरोखर चांगले केलेले आहेत तयारी अगोदर, ते पटकन उत्तर मारून मोकळं होतील. या सगळ्यांना भाग देत बसणार नाही. यांना भाग देत बसतील का? नाही. तर त्यामुळे आपलं डोकं सुद्धा IT मध्ये इंटेलिजन्स टेस्टमध्ये आपलं डोकं सुद्धा चालवावं लागतं का? यस, चालवावं लागतं. पुढे जायचंय आपल्याला. बघा आता इथे तुमच्यासाठी कसोट्या दिलेल्या आहेत. तर कसोट्या काय आहेत? 5ची कसोटी मी तुम्हाला सांगितली. 8ची कसोटी काय आहे बेटा? तर 8ची कसोटी काय आहे? एखाद्या संख्येचे शेवटचे 3 अंक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर 8 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या मूळ संख्येला सुद्धा 8 ने निशेष भाग जातो. अशी 8ची कसोटी आहे. 5ची कसोटी मी तुम्हाला सांगितलेलीच होती की एकक स्थानी काय पाहिजे? 0 किंवा 5 पाहिजे. आलं लक्षात? या कसोट्या पाठ कराव्या लागतात. त्यानंतर पुढचा प्रश्न इथे बघा काय आहे? 27 41 43. बघा 27 41 43 63 59 61 49 51 11 13. वर दिलेल्या संख्या मालेत जुळ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? आता ह्या जुळ्या मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या शेजारी शेजारी येणाऱ्या पण त्या मूळ संख्या आहेत. आता मुळातच मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या म्हणजे अशी संख्या असते की त्या संख्येला एक आणि तीच संख्या याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने निशेष भाग जात नाही, त्याला मूळ संख्या म्हणतात. मग आता जुळ्या म्हणजे काय? तर शेजारी शेजारी. 41 ही मूळ संख्या आहे का? हो आहे. 43 आहे का? हो आहे. 41 43 ही जुळ्या मूळ संख्यांची जोडी आहे का? हो आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. 59 आणि 61 जुळ्या मूळ संख्यांची जोडी आहे का? हो आहे. त्यानंतर 49 ही मूळ संख्या नाहीये. 51 ही सुद्धा मूळ संख्या नाहीये. 11 आणि 13 या दोन्ही मूळ संख्या आहेत. किती जोड्या सापडल्यावर आपल्याला? 41 आणि 43 1, 59 आणि 61 2, 11 आणि 13 ही तिसरी जोडी. मग किती आहेत बरं या जोड्या? तर 3 जोड्या सापडलेल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की या जोड मूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत फक्त एवढ्याच आहेत. 2 3 5 7 11 13 17 19 29 31 41 43 59 61 71 73 अशा या 8 जोड्या आहेत 1 ते 100 पर्यंत. एवढ्याच फक्त लक्षात ठेवायच्या आहेत. एवढ्या पुष्कळ आहेत. पुढच्या लक्षात नाही ठेवल्या तरीही चालतील. या जुळ्या मूळ संख्यांच्या जोड्या आहेत 1 ते 100 पर्यंत. या 8च जोड्या आहेत. स्क्रीनशॉट लागला तर मारून ठेवा. आणि या प्रकारचे प्रश्न विचारले जातात का? यस, विचारले जातात. तर व्हिडिओ कसा वाटला? शेवटपर्यंत ज्यांनी बघितला असेल त्यांच्यासाठी खरोखरच स्कॉलरशिप तुम्ही नक्की पात्र होणार आहात याची खात्री आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून ठेवायचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानतो आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.